विश्रांतीनंतर जेएम विशेषमध्ये सर्वांचं स्वागत। दिवाळी म्हटलं की फटाके फोडले जाणार हे निश्चित आहे, पण यंदा दिवाळी साजरी करणाऱ्यांनी इतकी जोरात दिवाळी साजरी केली आहे की फटाके फोडताना प्रदूषणाचा आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामाचा कोणीही विचार केलेला दिसत नाहीये। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 24 तासात मुंबईत तब्बल 150 कोटी रुपयांचे फटाके फुटल्याचं समोर आलंय। त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी पुन्हा खालावली आहे। मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी 288 वर जाऊन पोहोचली आहे। महापालिका प्रशासनाचे आवाहन मुंबईकरांनी धुडकावलेलं दिसतंय। रात्री 8 ते 10 पर्यंत फटाके फोडण्याबाबतच्या सूचना असतानाही दिवसभर आणि मध्यरात्री नंतरही मुंबईत आतिषबाजी सुरू होती। हवेच्या गुणवत्तेची कसे 3-13 वाजवले गेलेले आहे ते पाहूयात या जेएम विशेषमध्ये। तर फटाक्यासंबंधी न्यायालयानेही निर्देश दिले होते। रात्री 8 ते रात्री 10 या कालावधीतच फटाके फोडा असं न्यायालयानं म्हटलं होतं। त्यानंतर कमी वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत असंही न्यायालयाने म्हटलं होतं। निश्चित वेळेनंतर फटाके फोडताना दिसल्यास कारवाई होणार असल्याचाही असे निर्देश किंवा आदेश यावेळी न्यायालयाने दिले होते। तर मुंबईची हवेची गुणवत्ता अधिक खालावली, तर दुसरीकडे न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले आहेत। त्यामुळे ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात झालंय, तसेच हवेची गुणवत्ताही ढासळली आहे। पाहूयात। तर मुंबईत 234 हवेची गुणवत्ता आहे। त्याचबरोबर भांडूपमध्येही 147 इतकी हवेची गुणवत्ता पोहोचली आहे। तर कुलाबामध्येही 173 हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक जाऊन पोहोचलेला आहे। त्याचबरोबर मालाडमध्येही तीच परिस्थिती आहे। मालाडमध्ये 309 इतका हवेची गुणवत्ता आहे। माझगावमध्येही 267 इतकी हवेची गुणवत्ता नोंदवली गेली आहे। तर वरळीमध्येही 134 इतकी हवेची गुणवत्ता नोंदवली गेली आहे। बोरिवलीमध्येही 307 इतकी हवेची गुणवत्ता नोंदवली गेली आहे। तर बीकेसी मध्येही 312 इतकी हवेची गुणवत्ता नोंदवली गेलेली आहे। निर्देशांक इतका मोठ्या प्रमाणात जाऊन पोहोचलाय। त्याचबरोबर चेंबूरमध्येही त्यापेक्षा बिकट अवस्था आहे। 337 इतकी हवेची गुणवत्ता नोंदवली गेली आहे। अंधेरीमध्ये 174 इतकी हवेची गुणवत्ता या फटाक्यांच्या प्रदूषणामुळे नोंदवली गेलेली आहे। नवी मुंबईमध्ये 184 इतकी हवेची गुणवत्ता आहे। तर महापालिका प्रशासनाचे आवाहन मुंबईकरांनी धुडकावलंय। रात्री 8 ते 10 पर्यंत फटाके फोडण्याबाबतच्या सूचना असतानाही मध्यरात्रीनंतरही मुंबईत आतिषबाजी सुरू होती। लक्ष्मीपूजनानंतर मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित झाली आहे। दिवाळीपूर्वी समाधानकारक श्रेणीत असलेला एअर क्वालिटी इंडेक्स पुन्हा खराब श्रेणीत आहे। मुंबईचा हवा प्रदूषण म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स 259 वर पोहोचलेला आहे। तर इतर दिवसांपेक्षा 50% जास्त संख्येने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। झोपडपट्टीपेक्षा जास्त फटाक्यांची आतिषबाजी उंच इमारतींच्या भागात पाहायला मिळाली। पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यावेळी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या आधी त्यांनी काही मार्गदर्शन केलेले होते, सूचना त्यांनी दिल्या होत्या। त्या नेमक्या काय होत्या पाहूयात। साठी फक्त 2 तासाची आपल्याला कालावधी दिलेली आहे, अनुमती दिलेली आहे। म्हणजे संध्याकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत। सर्वांना माझी विनंती आहे हात जोडून की आपण हे 2 तासाची मर्यादा पाळावी। याचे मर्यादेच्या बाहेर आपण पटाके फोडू नये। आणि पटाके फोडताना जे काही मोठे पटाके आहे ज्याच्यामुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण निर्माण होते, असे नागरिकांनी ते फोडू नये। तर लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी शहरातील हवेचा दर्जा वाईट नोंदवण्यात आलाय।
आकाशात फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच धुराचे लोटही पाहायला मिळालेत। आवाजाच्या फटाक्यांच्या बरोबरीने नागरिकांनी फॅन्सी रोषणाईचे फटाके वाजवल्याने हवा प्रदूषण वाढले आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणामध्ये प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे। वातावरणामध्ये धुळीचे कण देखील मिसळलेले पाहायला मिळत आहेत। मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणी वातावरणाचा जो दर्जा आहे तो खालावताना पाहायला मिळतो आणि याच्यामध्येच भर म्हणून आता दिवाळीचा सीझन आहे आणि दिवाळीच्या सीझन मध्ये सर्वच नागरिक जे आहेत ते मोठ्या उत्साहात फटाके फोडताना पाहायला मिळतात। मात्र या फटाक्यांचं प्रमाण आता वाढलेलं आहे। कोर्टाने आदेश दिले होते की 10 वाजेपर्यंतच हे फटाके फोडले जावेत, तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। मात्र लक्ष्मीपूजनच्या पहिल्याच दिवशी मुंबईकर असतील त्याचप्रमाणे सर्वच नागरिकांनी 12च्या पुढे देखील फटाके वाजवलेले पाहायला मिळतात आणि या संपूर्ण फटाक्यांचा धूर आता वातावरणाला प्रदूषित करायला लागलेला आहे। नागरिकांच्या स्वास्थ्यासंदर्भातले जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा आता भविष्य काळामध्ये उद्भवू शकतात असं देखील काहींचं म्हणणं आहे। त्यामुळे एकंदरीतच मुंबई, पुणे यांसारख्या भागांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवलेले आहेत। आधीच प्रदूषणाची पातळी खालावत चाललेली असताना अशा प्रकारे फटाके फोडून दिवाळी साजरी करत असताना प्रदूषणाचा देखील समतोल राखणं हा गरजेचं राहणार आहे। त्यामुळे येत्या काही काळामध्ये हेच प्रदूषण असंच राहिलं तर मुंबई आणि पुण्याची देखील दिल्ली होते का असा प्रश्न देखील आता उद्भवू लागलेला आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। तर पुण्याचा सध्याची हवेची गुणवत्ता 351 इतकी आहे। त्यातच पॉल्युटंटचा PM हा 2.5 इतका आहे। पुण्यातील इतर शहरांची स्थिती आणि त्याची हवेची गुणवत्ता किती आहे ते सविस्तर जाणून घेऊयात। कोथरूडमध्ये 358 इतकी हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आलेली आहे। पुण्यामध्येही तीच परिस्थिती आहे। पुण्यामध्येही मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करण्यात आली आहे। शिवाजीनगरमध्ये सुद्धा 381 इतका हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आलेला आहे। पाषाणमध्येही 314 इतक्या हवेची गुणवत्ता नोंदवली गेलेली आहे। त्याचबरोबर लोहेगावमध्येही 350 इतकी हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आलेली आहे। कात्रजमध्ये 341 इतकी हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे। तर निगडीमध्येही 350 इतकी हवेची गुणवत्ता या फटाक्यांमुळे नोंदवण्यात आलेली आहे। प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे। हडपसरमध्येही 335, आळंदीमध्ये 311, त्याचबरोबर भोसरीमध्ये 424 इतकी हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे। भूमकर चौकमध्ये 314 इतकी हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे। तर हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा पाहूयात। 0 ते 50 हवेचा गुणवत्ता निर्देशांक असेल तर ते उत्तम आहे। जर 50 ते 100 हवेचा गुणवत्ता निर्देशांक असेल तर समाधानकारक परिस्थिती आहे। 101 ते 200 हवेचा गुणवत्ता निर्देशांक असेल तर मध्यम स्वरूपाची परिस्थिती आहे। तर 201 ते 300 हवेचा गुणवत्ता निर्देशांक जाऊन पोहोचला तर अगदी खराब परिस्थिती निर्माण झाली आहे। तर 301 ते 400 हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला तर अतिशय खराब सध्याची हवेची परिस्थिती आहे। तर 401 ते 500 हवेचा गुणवत्ता निर्देशांक असल्यास गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे। तर दिवाळीच्या आधीच दिल्लीमध्ये प्रदूषणात प्रचंड वाढ झाली होती। दिल्ली NCR मधील प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली होती। मात्र त्यानंतरही दिवाळीत अनेक भागात फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले। रविवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास फटाक्यांची आतिषबाजी वाढली। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ते कमीच राहिले। या बातमीसह वेळ झाली जेएम विशेष मध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।